महाड MIDCतील केवा फ्रेग्रन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR निधीतून पोलादपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे येथे पर्यावरणपूरक उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून या उद्यानाचे उद्घाटन बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला कंपनीच्या राष्ट्रीय HR प्रमुख रिमशी सिन्हा या प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्या समवेत मोहन शूरपाटणे, माधव गोलीवडेकर, संदीप शिर्के, शेखर सातपुते, विक्रम क्षत्रिय, विकास सासने, सचिन पाटील, रवींद्र चव्हाण हे अधिकारी तसेच सरपंच सुरेखा गोळे, शाळेचे अध्यक्ष विष्णू उतेकर, मुख्याध्यापक मंगेश उतेकर, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते चेतन उतेकर, शाळा समितीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाड MIDCतील एक नामांकित उद्योग म्हणून केवा फ्रेग्रन्स प्रायव्हेट लिमिटेडची ओळख असून औद्योगिक तसेच कामगार सुरक्षेच्या बाबतीत काटेकोर अंमलबजावणी करणारे व्यवस्थापन म्हणून कंपनीचा नावलौकिक आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। यावेळी रिमशी सिन्हा, मोहन शूरपाटणे आणि संदीप शिर्के यांनी आपल्या मनोगतातून अध्यक्ष विष्णू उतेकर यांच्या शाळेच्या धोरणांबाबत असलेल्या दूरदृष्टीचे तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांचे विशेष कौतुक केले। अध्यक्षीय भाषणात उतेकर यांनी कंपनीने दिलेल्या या अनमोल सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले आणि उद्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक वातावरणात शिक्षणाचा अनुभव देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे नमूद करीत 100% निकालापेक्षा देशाला, समाजाला अभिमान वाटावा असा विद्यार्थी शाळेतून घडावा असा मानस व्यक्त केला। न्यू इंग्लिश स्कूल ही पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेअंतर्गत चालणारी शाळा असून गेल्या 6 दशकाहून अधिक काळ ती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे। बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करत विद्यार्थ्यांना सर्वांगीण व मोफत शिक्षण देण्याचे कार्य येथे सुरू आहे। अध्यक्ष विष्णू उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरू असून शिक्षक व कर्मचाऱ्यांचा त्यात मोलाचा वाटा आहे। शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्यार्थी व पालक वर्गांकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असून एकंदरीत शाळेच्या कार्यप्रणालीविषयी तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे। आभारी हूँ कि आपने हम लोगों को यहाँ इनवाइट किया इस प्रोग्राम के लिए। जो कदम श्री उतेकर साहब ने लिया है इस शिक्षा की ओर, सरपंच मैडम ने जो सपोर्ट दिखाया है उस हिसाब से केवा ने सिर्फ थोड़ा सा प्रयास किया है चीज़ों को आसान बनाने के लिए, पर जो सर ने और मैडम ने जिस इच्छा से इस चीज़ को आगे बढ़ाया है, मेरी यही विनती है कि आप लोग अच्छे से पढ़ाई करें और इस गांव का पूरे देश में नाम रोशन करें। म्हणजे ग्रामीण भागातलं साहेब म्हणाले की ग्रामीण भागातली शाळा आहे, पण असं वाटत नाही की ग्रामीण भागातली शाळा आहे। म्हणजे शहरामधल्या पण काही शाळा याच्यापेक्षा कमी मार्क्समध्ये किंवा मेरिट्समध्ये असतात आणि आपल्या शाळेचं मेरिट चांगलं आहे आणि मेरिट चांगलं असल्यामुळे आणि एन्व्हायरमेंट चांगलं असल्यामुळे हा जो आम्ही जो सपोर्ट केलेला आम्हाला तुम्हाला तुमच्या शाळेला जो सपोर्ट केला आहे तो रास्ता आहे। इथेच नाही, आमचे जे काही लोकेशन्स आहेत सगळीकडे आम्ही CSR ही ॲक्टिव्हिटी जी आहे सामाजिक बांधिलकीसाठी नेहमी आम्ही पुढाकार घेत आलेलो आहे आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आम्ही आता इथे दिलेला आहे। मी म्हटलं की मला असं वाटतं की माझं एक स्वप्न आहे की या मुलांच्यासाठी एक गार्डन असावं इथे। मुलं त्या गार्डनमध्ये जाऊन पहाटे मला सकाळी येऊन तिथे खेळू शकतात। फुलासारखी फुलली हवीत मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे जेणेकरून त्यांना एक एन्व्हायरमेंट असं चांगलं मिळेल, अभ्यासात लक्ष लागेल। आणि बेसिकली माझी आयडिया जी होती की ड्युरिंग द मान्सून ड्युरिंग द विंटर, बेसिकली विंटरमध्ये काय असतं, आपण मुलं जेव्हा आमची शाळेमध्ये येतात सकाळी कधी 7 वाजता 8 वाजता 9 वाजता, मी सरांना आवर्जून सांगणार आहे की छोटी जी मुलं आहेत 5वी 6वीची मुलं आहेत त्यांना त्या तिथे बसून आपण जर त्यांचा अभ्यास तिथं घेतला तर तो एक त्यांना तो चांगला ॲटमॉस्फिअरमध्ये ज्यावेळी आपण म्हणतो की सूर्यप्रकाश ज्यावेळी असतो आपण म्हणतो की D जीवनसत्व मिळावं, D व्हिटॅमिन, तर तेही ते प्राप्त होईल त्या माध्यमातून आणि जेणेकरून आमची कशी मुलांची प्रगती होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्हाला तुमच्याकडून फार अपेक्षा होत्या आणि त्या मी पूर्ण केल्या। आमच्या शाळेचा जो रिझल्ट आहे तो इट इज 100%, इट इज ऑलवेज एव्हरी इयर। पण मला मुलांना पाहायचं आहे की मी त्या मुलांना नेहमी सांगतो की मला तुमचा 100% जो आहे त्याचा आय एम नॉट सॅटिस्फाईड। मला मुलं अशी पाहिजेत की उद्या डॉक्टर झाली पाहिजेत, इंजिनियर व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं, सैनिकामध्ये मुलांना आम्ही 90 ते 95% फ्री शिक्षण देतो। माझे भाऊ येतात, शिवराम आहेत, हे ते नेहमी आम्ही मुलांच्या फीपासून आम्ही सगळं भरत असतो फ्री।
टोटली एज्युकेशन वी आर गिविंग द फ्री. टोटली आम्ही त्यांचं आता सांगितलं ना, म्हणजे भाऊचं शिवराम आहे, याच्यासारखे असे बरेचसे नाते आहेत की ते मुलांची फीसुद्धा आम्ही भरतो. आणि म्हणूनच एक आम्ही असं एक चांगल्याशा मार्गावरती आहोत. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने परत पुढे जावं अशी इच्छा ठेवतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.